आणि सर्व मंडळी महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यात असले तर ते या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात। आणि आता हे बघा, आता देव निघालेले आहेत। ज्या क्षणाची सर्व मंडळी आतुरतेने वाट बघत होती तो क्षण आता वर्षातून एक वेळेस म्हणजे नरसिंह जयंतीच्या दिवशी येत असतो। आणि पूर्ण वर्षभर ही मंडळी या क्षणाची आतुरतेने वाट बघत असते। 5 दिवसाची ही पंचमी आजचा शेवटचा दिवस आहे। संपूर्ण गावामध्ये पूर्ण मंडळी ही 5 दिवसाची उपवास। या ठिकाणी जे येणारे भाविक आहे त्यांनी जो केलेला नवस असतो ते नवस या दिवशी ते फेडत असतात, म्हणजे पूर्ण करत असतात। आणि मग आता हे ज्यावेळेस ही संपन्न झाल्याच्या नंतर या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा असते। म्हणजे काही भाविक हे 5 वर्षाचा नवस बोलत असतात त्यांच्या लेकरांसाठी, कशासाठी असो 5 वर्षाचा नवस करत असतात। आणि 5 वर्ष संपूर्ण झाल्याच्या नंतर सत्यनारायणाचा हा विधी होत असतो। कोणी मग त्यांच्या परीने भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवतो। असे प्रत्येक गोष्टीत नवस असतो। तर बघू शकता मित्रांनो, हा फाट हा असा जनसमुदाय। आणि हे जे देवस्थान आहे मित्रांनो, हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुका आणि खुलताबाद तालुक्यातील हे टोकाचे 2 गाव आहेत, दरेगाव आणि पाडळी। म्हणजे हा जो समारंभ होत आहे, हे जे जागृत देवस्थान आहे हे पाडळी या गावामध्ये आहे। आणि या ठिकाणी दूरदूरवरून भाविक येत असतात। ते गावची जी मंडळी आहे ती कुठेही जरी गेलेले असले, पुणे मुंबई, तरी ते 5 दिवसासाठी संपूर्ण कुटुंबासहित त्यांचा कुठलाही उद्योग असो ते उद्योग धंदा नोकरी सोडून 5 दिवस ही